जिल्ह्यात शिक्षण भरतीसह शेतकरी व वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी हजारोंचा मोर्चा। भंडारा जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 800 ते 900 शिक्षकांची पदे रिक्त असून जवळपास 50 शाळा शिक्षकांविना असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी तसेच शेतकरी आणि वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। खासदार प्रशांत पडवळे आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात हजारो विद्यार्थी, पालक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होते। मोर्चेकऱ्यांनी खरीप हंगामात 2025-26 मधील नोंदणीकृत धान उत्पादकांना प्रति क्विंटल 1000 रुपयांचा बोनस तात्काळ देण्यात यावा। त्यासोबतच स्मार्ट मीटरमुळे होणारा अवास्तव वीज बिल आकारणी थांबवावी, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती मागे घ्याव्यात तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किमतींवर खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे अशा मागण्या करण्यात आल्या। मोर्चानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र त्यानंतर जिल्हा अधिकारी स्वतः आंदोलनस्थळी येऊन निवेदने स्वीकारली आणि शासनाकडे सर्व मागण्यांचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले। यानंतर आंदोलन शांतपणे पार पडले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा रिपोर्ट।